चव्हाण सर, गेली कित्येक वर्ष तुम्ही राजकारण बघता आहात आणि राजकारणाचे अभ्यासक आहात, माध्यमांचे अभ्यासक आणि अध्यापक आहात. एक सांगा, अशा वेळेपर्यंत किंवा अशा परिस्थितीपर्यंत शिवसेनेला आणून ठेवायचं की जिथे शिवसेना जास्ती बार्गेनिंग करायला तयार, म्हणजे बार्गेनिंग करणार नाही, जास्ती सीट्स मागणार नाही, पूर्वीच्या फॉर्म्युलाचा आग्रह धरणार नाही, याचं साधं कारण एनसीपीचा बाहेरनं आलेला पाठिंबा हा भाजपकडे तयार आहे असं आपल्याला वाटतं का? खरंच आहे ते की एक गोष्ट अशी आहे की शिवसेना आणि भाजप यांची 25 वर्षांची युती होती. वैचारिक एक बॉन्डिंग पण होतं त्यांचं, एक वैचारिक एक जवळीक होती. तेव्हा एक राजकीय त्यांचे सहसंबंध हे कुणालाही पटतील असे होते. 15 दिवसाचा कालखंड निवडणुकीचा वगळला तर ही जी 15 दिवसाची टेम्पररी फारकत आहे तेवढा जर काळ सोडला तर ते दोन्ही पक्ष आय लव्ह यू म्हणण्याच्या स्थितीतलेच आहे. फक्त आता आय लव्ह यू कोण म्हणायचं एवढाच मुद्दा होता. आणि खरं तर भाजपनी आणि शिवसेनेनी दोन्ही पक्षांनी जनतेचं जनादेश अतिशय स्पष्ट होता की या दोन्ही पक्षांनी एकत्र यावं आणि आघाडी सरकारला जनतेनं नाकारलेलं होतं, विरोधी पक्षात बसवलेलं होतं. तेव्हा या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावं हा स्पष्ट जनादेश होता. परंतु या दोन्ही पक्षांचे जे अहंकार आणि अभिनिवेश आहेत त्यामुळे ही गोष्ट आता होते आहे. दोघांनाही आय लव्ह यू म्हणायचं आहे, पण पहिल्यांदा कोणी म्हणायचं आहे हा प्रश्न आहे. आता व्हॅलेंटाईन डे ठरेल आहे, तो दिवाळीनंतर होणार आहे, एवढंच आहे. बरोबर आहे. मला परत एकदा शैलेश पांडेंकडे यायचं. शैलेश पांडे, आत्ता जरी आपल्याला असं दिसत असलं की निवडणुकीच्या फॉर्म भरायच्या आधी 3-4 दिवस ही युती आणि आघाडी दोन्ही तुटणं हा काही योगायोग नाही आहे, पण भाजपनी याचा स्क्रीन प्ले 1.5 वर्ष आधीच लिहायला सुरुवात केली होती. ही गोष्ट खरी का खोटी? नाही, 100% बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की स्वबळाची एकदा टेस्ट करून घेण्याची जर कोणत्या पक्षाची इच्छा असेल तर त्याच्यामध्ये वावगं काही राहत नाही. प्रत्येक पक्षाला स्वतःचा विस्तार करण्याचा अधिकार आहे. भारतीय जनता पार्टीला मोदींची लिडरशिप मिळाल्यानंतर जो त्याचा आत्मविश्वास दुणावला आणि तो लोकसभेतल्या चांगल्या यशामुळे तो आणखी शतकनीत झाला आणि त्याच्यामुळे आपण महाराष्ट्रामध्ये आता स्वबळावर लढलं पाहिजे असं जर थिंक भारतीय जनता पार्टीमध्ये आलं असेल तर त्याच्यामध्ये काही वावगं नाही, त्याच्यामध्ये काही चूक नाही. आणि ही वस्तुस्थिती आहे की काही राजकीय अपरिहार्यता असल्या, पूर्ण बहुमत मिळालेलं नसलं तरी भारतीय जनता पार्टीच्या जागा वाढलेल्या आहेत, त्यांचा आत्मविश्वास वाढला. शिवाय त्यांच्यामध्ये एक आता जी काही सीएमशिपची लढाई सुरू आहे वगळता सुद्धा डिसिजन घेणारं एक सामूहिक नेतृत्व त्यांच्याकडे आहे. केंद्रामध्ये स्वबळावरचं सरकार आहे आणि भारतीय जनता पार्टी आज महाराष्ट्रामध्ये कधीही जितका पॉवरफुल नव्हता एवढा पॉवरफुल पक्ष आज झालेला आहे. आणि आपण आज जसा विचार केला की ही जी राजकीय वास्तव आहे, ही वास्तवता आहे, ही जी राजकीय अपरिहार्यता आहे ती शिवसेनेने आता ओळखलेली आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीने घेतलेली भूमिका आपण राजकारणातला एक पक्ष म्हणून योग्यच आहे आणि ती त्यांनी आधीपासून घेतली होती, हे पण खरं आहे. बरोबर आहे. भाऊ तोरसेकर, मला एक सांगा, आत्ता ज्याचा उल्लेख शैलेश पांडेंनी केला आणि जे मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे ज्या वेळेला युती तोडण्याचा निर्णय झाला तो इतर कितीही सामान्य माणसाला अचानक काय फॉर्म भरायच्या आधी 2-3 दिवस झालं, युतीमुळे युती पण तुटली आणि त्यानंतर आघाडी पण तुटली, हे अचानक वगैरे काही होत नसतं. हे आधीपासून तयारी चालू होती. पण शिवसेना कुठेतरी गरजेपेक्षा जास्त भ्रमात राहिली असं आपल्याला वाटतं का? हे इतक्या पटकन, इतक्या चटकन, इतक्या फटकन होईल असं शिवसेना नेतृत्वाला वाटलं नाही असं आपल्याला वाटतं का? अर्थातच शिवसेना ही भ्रमात होती की आपल्याशिवाय भाजप निवडणुकीत जाऊ शकत नाही आणि त्याचं कारण असं होतं उघडपणे भाजप एनसीबी बरोबर युती करू शकत नाही याविषयी शिवसेनेला खात्री होती. पण प्रश्न असा आहे की त्याची गरजच ठेवली गेली नाही. ज्या पद्धतीत घाऊक माणसं भाजपाने घेतली किंवा पवारांनी पाठवली ती लक्षात घेता शिवसेना भ्रमात होती हे मान्य करायला पाहिजे. तुम्ही जे म्हणाला 3 महिने आधी, नाही हे खूप आधीपासून आहे. म्हणजे मी जे मगाशी तुम्हाला दिलीप देवधरांचं
स्टेटमेंट सांगितलं ते बघता हे 15 वर्षाचे जुने प्लॅन आहे. मला तो नवा वाटत नाही. जर एनसीपीला बरोबर घेण्याची इच्छा ही 99 पासूनची आहे. 99 साली जर एनसीपीला बरोबर घेतलं असतं तर तेव्हा या 3 पक्षांचं सरकार तेव्हाच झालं असतं. पण ते शिवसेनेला मान्य नव्हतं, म्हणून ते दिलीप देवधर म्हणतात की घराणेशाही, त्यांचं असं स्टेटमेंट आहे की घराणेशाही संपवायला एनसीपी आणि शिवसेना दोन्ही आम्हाला बरोबर पाहिजेत. पण बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेमुळे आम्ही एनसीपीला बरोबर घेऊ शकलो नाही 15 वर्ष. त्यामुळे हे काँग्रेस प्रणित सरकार आम्हाला महाराष्ट्रात सहन करावं लागलं. याचा अर्थ एनसीपीला बरोबर घेण्याची इच्छा भाजपची 15 वर्ष जुनी आहे. बरोबर आहे. पण मला इतकं मला स्पष्ट एक आहे. मला एक त्यामुळे तुम्हाला हे आठवण करून 15 द्यायची दिवस आहे. आधी नाही, 15 वर्ष आधी ठरलं. बरोबर आहे भाऊ तोरसेकर, मला तुम्हाला 2004 सालची एक आठवण करून द्यायची आहे. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. याचं कारण ज्यावेळेला प्रमोद महाजन होते त्यावेळेला असा प्रयत्न झालेला होता आणि तसा प्रयत्न चालू आहे का काय असं जेव्हा शरद पवारांना माध्यमांनी बारामतीत जाऊन विचारलं तेव्हा ते भयंकर चिडलेले होते, अस्वस्थ होते. त्याचं कारण बाळासाहेब ठाकरेंनी स्टेटमेंट दिलेलं होतं मुंबईमध्ये की कितीही बेडूकुड्या मारल्या तरी अशा डराव करणाऱ्या बेडकाला आम्ही आत एनडीएमध्ये येऊ देणार नाही. हे बाळासाहेब ठाकरेंचं विधान होतं. याच्यावर जेव्हा पत्रकारांनी बारामतीमध्ये पवारांना प्रतिक्रिया विचारली तेव्हा पवार प्रचंड भडकलेले होते. आपल्याला काय वाटतं, भारतामध्ये काँग्रेस आणि काँग्रेस विरोधी असे 2च पक्ष असावेत असा कुठेतरी भाजपचा त्यावेळेपासून प्रयत्न चालू होता? जसे आपले डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन असतील किंवा हुजूर मजूर पक्ष आपण म्हणतो, तशा प्रकारे 2च विचारधारांचे पक्ष असावेत आणि काँग्रेस विरोधी विचारधारांच्या या 3 मेजर पक्षांनी एकत्र यावं असा कुठेतरी हा प्रयत्न होता. ते होता आणि तो चुकीचा म्हणता येणार नाही. लक्षात घ्या, मी त्याला चूक म्हणत नाही. प्रश्न असा आहे की तो आपसात जेव्हा आपण दोन पक्ष 3 पक्ष मित्र म्हणून असतो तेव्हा एकमेकाला अंधारात ठेवून करू नये एवढा माझा आग्रह आहे. भाजपाने युती 99 सालनंतर तुम्ही आम्हाला पवारांना बरोबर घेऊ देत नसाल तर मग आम्हाला तुम्ही नको असं सांगायला हरकत नव्हती. पुढची 15 वर्ष नको असलेली युती ओढत आणायचं काही कारण नव्हतं. बरोबर आहे. मुद्दा तोच आहे की 15 वर्ष ही युती चालली का? आणि आज जे म्हणून तर मी सांगतो, आता मी हे ब्लॉगवर लिहित होतो आणि मला अनेक जण म्हणजे तिथे ज्या वाहिनीवर मी होतो तिथल्या पत्रकारांनी खुद्द अँकरनी सांगितलं की तुम्ही 3 महिने लिहिते आम्हाला पटत नव्हतं. आम्हालाही आता देवधरांचं स्टेटमेंट धक्कादायक वाटलं. बरोबर आहे. धक्कादायक नव्हतं, मलाही हे 15 वर्ष माहिती होतं. फक्त मी हॉर्सेस माऊथ मिळालेलं होतं. पण मी जुन्या पठडीतला असल्यामुळे मग ऑफ द रेकॉर्ड स्टेटमेंट बोलत नाही आणि छापत नाही. बरोबर आहे भाऊ, तुम्ही म्हणत होतात, तुम्ही लिहिते होतात, आम्ही सगळे वाचत होतो. पण कदाचित युतीमधल्या दोन्ही पक्षांची बरोबर राहण्याची ती मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे राजकीय अपरिहार्यता असेल. याचं कारण भाजप तोपर्यंत स्वतःचा आत्मविश्वास इतका मिळवू शकत नव्हता जोपर्यंत मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भाजपला तो मिळाला. आपल्याला आणखी इतर मुद्द्यांवर चर्चा करायची आहे. भाजप पुढे आता पर्याय काय असू शकतात सरकार फॉर्म करण्याकरता आणि त्यामध्ये स्वतः जाण्याकरता किती मर्यादित पर्याय शिवसेनेपुढे आहेत या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे. पण एका छोट्या विश्रांतीनंतर आधी एक छोटीशी विश्रांती घेऊयात.